दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स अखेर सापडला। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची अधिकृत माहिती। विमानाचं इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर देखील सापडलं। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला। डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी एनएसजीचं पथक दाखल। काही वेळापूर्वी फॉरेन्सिक पथकाकडून दुर्घटनास्थळाची तपासणी। बोईंगच्या सर्व विमानांची तपासणी होणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। बोईंग 787 आणि 778 तसंच 7879 विमानांची तपासणी करण्याचा निर्णय। लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचं एक कारण असू शकतं। इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं। सुमित सबरवाल यांच्यासोबत काम केलेले पायलट ममंत राऊत्रे यांची प्रतिक्रिया। मी विमानामधून उडी मारली नाही तर सीटसह बाहेर फेकलो गेलो। विमान कोसळलं तेव्हाच आपत्कालीन दरवाजा तुटला। विमान अपघातामध्ये बचावलेल्या रमेश विश्वास कुमार यांची प्रतिक्रिया। विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता। विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यानं अनेक विद्यार्थी जखमी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहाची ओळख पटवण्यामध्ये अडचण। नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह देण्यात येणार। आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले। भावाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाची डीएनए टेस्ट। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये ब्रिटिश नागरिक अदनान मास्टर यांचा मृत्यू। विमान अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण। अहमदाबाद दुर्घटनेमध्ये चहाची टपरी चालवणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। नातू गमावल्यानं आजीनं टाहो फोडला। विमान दुर्घटनेत संपूर्ण परिवारावर शोककळा। विमान अपघातामध्ये वसतिगृहातील मृतांच्या कुटुंबियांना सुद्धा 1 कोटीची मदत मिळणार। टाटा समूहाचा निर्णय। 24 लोकांच्या कुटुंबियांना देखील मदत देण्याबाबत स्पष्टीकरण। लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट 10 मिनिटांनी चुकली। अपघातामधून बचावल्याची बातमी कळताच भूमी यांनी देवाचे आभार मानले। विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग। थायलंड पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। रुग्णालयामध्ये जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांची देखील भेट। तर मोदींनी विजय रुपाणींच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली। एअर इंडिया कंपनी अपघाताशी संबंधित $120 मिलियन अधिकचा इन्शुरन्स क्लेम करू शकते। भारतीय हवाई उद्योगातील सर्वात मोठ्या दाव्याची शक्यता। कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शक्यता। अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारची मदत करण्याची तयारी। अपघातामध्ये अनेक ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पवार भाजप सोडून इतर पक्षाशी युतीसाठी तयार। सूत्रांची माहिती। दादांच्या राष्ट्रवादीसोबतही पवारांचा पक्ष युती करणार का याकडे लक्ष। पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री अजून निर्णय नाही। स्थानिक निवडणुकीमध्ये अजित पवारांसोबत युती करणार का या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल वक्तव्य। पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष। नंतर नवीन अध्यक्ष निवडणार। तरुणांना संधी देण्याचा पवारांचाही विचार। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। मुंबईच्या कांदिवलीमध्ये भाजपच्या 2 गटांमध्ये राडा। कार्यक्रमासाठी पालकमंत्री आशिष शेलार येत असताना स्थानिक कार्यकर्ते भिडले। पक्षाकडून कारवाई केली जाणार।